काय होतं परत स्ट्रेचिंग करताना काय होतं खालचे बारीक बारीक खडे आहे ना ते टोचते। काय असतं माहिती का, लई जण आपल्या मनाला जे आवडतं ते करते, ठीक आहे, जे मनाला आवडतं ते करा, पण पहिली गोष्ट काय होतं माहिती का, करते आणि नंतर काही टायमानंतर त्यांना वाटतं की लगेच 2 महिने 6 महिने 1 वर्षभरात झालं पाहिजे, लगेच काहीतरी आपलं ग्रोथची सेल्फ ग्रोथ होईल, आपला काहीतरी आपलं तिथून काहीतरी शिकायला भेटेल, अशा लोकांमध्ये बसा, जेणेकरून तुमचं मेंटॅलिटी बदलती। नाही तर ह्या चार लोक खालच्या मेंटॅलिटीत बसलं ना तर माणूस खालीच जाईल। 4 जण तुम्हाला वेटचं मारत होतो, आता डायरेक्ट वेट घेऊन मारू, विदाउट वेट सोडून देऊ आता। तर चला गुड मॉर्निंग। तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 296वा दिवस आहे। तर आज थोडंसं लेट झालं, आपल्याला 6:30 झाले, पण बघा पावसाचं वातावरण पावसाचं आहे आज पूर्ण, त्याच्यामुळे लेट झालं तो आज पूर्ण इकडे आभाळच आलेलं आहे। तर आता काय पाऊस पडतो की नाही काय 2 दिवसापासून पावसाने परेशान केलं, पाऊसच चालू आहे 2 दिवसापासून। ते आता तब्येत बरी नव्हती आपली, आता ओके झाली। एक गोष्ट बघितली काल, तर काय असतं माहिती का, लई जण आपल्या मनाला जे आवडतं ते करते, ठीक आहे, जे मनाला आवडतं ते करा, पण पहिली गोष्ट काय होतं माहिती का, करते आणि नंतर काही टायमानंतर त्यांना वाटतं की लगेच 2 महिने 6 महिने 1 वर्षभरात झालं पाहिजे, लगेच नाही झालं तर लगेच डिमोटिवेशन होऊन जाते, लगेच ते सोडून देते लगेच। नाही तर काय म्हणते, आपण करू राहिलो वर्षभरापासून, आपल्याला भेटत नाही, आणि त्यांनी त्याचं चांगलं केलं, त्यांनी त्याच्या फील्डमध्ये चांगलं केलं आणि 3-4 महिन्यात त्याला सक्सेस भेटली, तो जास्त ग्रो करू राहिला आपल्यापेक्षा। तर मग काय होतं, आपण काय करतो, आपलं सोडून देतो आणि त्याच्या मागं पळतो, पण त्याच्या ह्याच्यात आपल्याला यश कसं काही नाही येणार ना। तर मग तीच मेन गोष्ट आहे, आपलं काम आपण करा, भले टाईम लागतो, त्याला टाईम लागन, पेशन्स ठेवायचं, पण होती गोष्ट। पण काय प्रत्येकाचं एक टाईम लॅप असतो, तेवढ्या ह्याच्यात तेवढं होणार असते, कारण की आपल्याला वर्ष दिलं 2 वर्ष, आता काही जण आहे 50-100 व्हिडिओ टाकण्यास सक्सेसफुल होते, आता आपण 1 वर्ष होत आलं तरी एवढा काय रिझल्ट भेटला नाही। पण काय आपण हे बंद करून लगे दुसरं चॅनल चालू करायचं, दुसरं सांगून नाही त्याच्यात जास्त ग्रो आहे ते करा, ते म्हणजे त्याच्यात लाईफ टाईम करू शकत नाही आपण। तर आपल्याला आवड काय आहे ह्या गोष्टीची, तर ह्या गोष्टी आपण करतो, ग्रो होईल नाही होईल संपला विषय, आपलं फिजिकल फिटनेस राहू राहिली, विषय संपला। आपलं ग्रो नाही झालं चॅनल, पण आपलं स्किल किती शिकलो, बोलायची स्किल शिकलो आपण, अजून हे करायची वर्कआउट नवीन शिकलो, अजून टाईम मॅनेजमेंट शिकलो, अजून आपलं डाईटची रुटीन कळली आपल्याला, कसं काय असतं, काय खायचं काय नाही खायचं, ह्या गोष्टी कळल्या ना। तर ही गोष्ट पण लय मेन असते, त्याच्यामुळं जे तुम्ही करता ते करत राहा, भले टाईम लागून दे त्याला, पण दुसऱ्याचं बघून दुसऱ्या कंपॅरिझन आपलं करू नका, कारण की प्रत्येकाने देवाला एक टाईम लॅब दिलेला असतो, त्याचं ज्या त्या टायमालाच होणार आहे। तुम्ही किती प्रयत्न करा, किती काही करा, तुमच्या मनाने पुश करायला जमणार नाही, फक्त आपल्या हातात एवढं आहे, कन्सिस्टन्सी आणि मेहनत करत राहायचं, देणारं वरचं आहे, त्याच्यामुळं त्याला डाऊट नाही करायचं, कधी आपल्या कामामध्ये डाऊट नाही ठेवायचा, 100% करायचं आपलं काम, त्याच्यामुळे सक्सेस भेटतंच, आज न उद्या भेटन आणि भेटनच। तर चला ग्राउंडवर आलो, तब्येत थोडीशी बरी नाही, घसा बसल्यावर झाला थोडासा, तर चला इथं गाडी आणली होती वाटतं कोणी, काय खराब करून टाकते राव इथं आणलं। तर चला साफ करू आणि आजच्या दिवसात सुरुवात करू आपण। सगळ्यात मेन गोष्ट हार्डवर्कपेक्षा पेशन्स सगळ्यात मेन गोष्ट असते। आता आपण हे चॅलेंज कंप्लीट करू राहिलो, हे चॅलेंज कंप्लीट करणं ही लई मोठी गोष्ट नाही, पण फोकस राहणं
ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात हार्ड गोष्ट म्हणजे ही फोकस राहणं. ही आता इतक्या दिवसापासून ही गोष्ट कळाली आपल्याला. कारण की लोकाला हे 1-2 घंट्याचा वर्कआउट दिसतो आपला पर डे, पण 1-2 घंट्यासाठी पूर्ण दिवसभर मॅनेजमेंट करणं लागतं. आजचा व्हिडिओ कोणता बनवायचा, काय बनवायचा, काय खाणं लागतं, पाणी इतकंच पिणं लागतं, हे इतकंच करणं लागेल. म्हणजे ही आता पडद्यासमोरची फक्त 2 घंट्याची मेहनत दिसती, पण त्याच्या मागची मेहनत पूर्ण 24 घंट्याची 22 घंट्याची मेहनत असते टोटल. कधी झोपायचं, कधी काय करायचं, कोणतं प्लॅन, म्हणजे एवढे दिवस करणं. म्हणजे आता काल जे केलं ना, आजचा दिवस पुरा काल मॅनेज केला. म्हणजे आज काय करायचं, काय बनवायचं, काय नाही करायचं, रुटीन कसा पाहिजे आपला, जेणेकरून आपलं वर्कआउट स्किप नाही झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला बाहेरचं खाण्यात नाही आलं पाहिजे. म्हणजे टोटल रुटीन सेट करणं लागतो, तर हे होतं. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो वर्कआउट करणं, चॅलेंज कंप्लीट करणं हार्ड नाही, फोकस राहणं सगळ्यात हार्ड आहे. लागून द्या टाईम तर प्रत्येक गोष्टी लागतोच. ज्याचा त्याचा ह्याच्यावानी असते. ते आपले झेंडूचे फुलं नसते का, एका खट्टीत सगळे फुलं उमळत नाही, प्रत्येकाचा एक वेगळा टाईम असतो. तसं असतं आपला पण टाईम आहे. फक्त एवढं एक कन्सिस्टन्स राहणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कंटिन्युटी राहा तुम्ही, रिझल्ट आज न उद्या नक्की भेटतोच, म्हणजे भेटतोच. पण सगळ्यात मेन गोष्ट आहे आजकालच्या जनरेशनला आणि आजकालच्या यांना पेशन्सच नाही. लगेच भेटलं पाहिजेत क्विकमध्ये. 5Gच्या ह्याच्यामध्ये क्विकमध्ये पाहिजेत. सबर नावाची चीजच नाही. हे झालं थोड्या वेळेस करायचं, हे झालं ठीक आहे, नाही तर लगेच चेंज, लगेच दुसरं करू आपण काहीतरी. ह्याच्यात नाही मूड बसला, ही ड्युटी नाही केली, हे झालं की लगेच चेंज. छोट्या गोष्टीस आणि यंग जनरेशनला सांग, छोट्या गोष्टी सॅटिस्फाय व्हायचं नाही. छोटी गोष्ट हे झालं भाऊ, असं झालं बास, एवढं इतकं पेमेंट आलं, असं एवढं ह्याच्यात आपलं धकतं, मग आपण आयुष करू. ह्याच्यात अशा लोकांना जवळसुद्धा बसवायचं नाही. आणि एक गोष्ट सांगतो मला, मेंटॅलिटी जर तुमची असली ना, तुम्ही 4 साध्या मेंटॅलिटी लोकात बसले ना, तुम्ही तसं होऊन जाशाल. आणि तुम्ही जर मेंटॅलिटी चांगल्या असणाऱ्या लोकात बसले, बिझनेसची मेंटॅलिटी, पुढं ग्रो करायची आता मित्र बघा गप्पा कसे मारते, तुम्हाला सांगतो. 2-3 आहे असे ग्रुप आपले. तर गप्पा कशा असल्या पाहिजेत, ह्याने असं केलं, ह्याने तसं केलं, हे असं पाहिजेत, हे असं होतं, मग काही नाही भाऊ आयुष करा, हे करा, मग ह्याने हे केलं, त्याने ते केलं. ह्याच्या फालतू गोष्टीमध्ये तुमचा टाईम आणि ह्याच्यात अशा लोकांमध्ये बसूच नका. पहिली गोष्ट बसायचं म्हणजे कसं, जिथं आपलं फ्युचरची गोष्ट होईल, जिथं काहीतरी आपलं ग्रोथची सेल्फ ग्रोथ होईल, आपला काहीतरी आपलं तिथून काहीतरी शिकायला भेटेल, अशा लोकांमध्ये बसा. जेणेकरून तुमचं मेंटॅलिटी बदलती. नाही तर ह्या 4 लोक खालच्या मेंटॅलिटीत बसलं ना, तर माणूस खालीच जाईल. 4 जण तुम्हाला खाली घेऊन जाईल. आणि 4 मोठ्या मेंटॅलिटीच्या लोकात बसलं ना, ते कधी पण तुम्हाला 2 गोष्टी शिकूनच जाईल. ही मेन गोष्ट असते. त्याच्यामुळं कुठं बसता ह्याच्यावर पण डिपेंड आहे. जिथं माहिती आहे खाली जाणार, तिथं एक शब्द बोलायचं नाही, बोलून मतलब नाही आपला. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला, अजून एक सांगतो. आपण एवढं चॅलेंज केलं सगळ्याला माहिती आहे, पण आजपर्यंत एकानंसुद्धा बोललं नाही की चांगलं चॅनल आहे तुझं, सपोर्ट करण मस्त आहे. कोणीच बोललं नाही, कोणीच करत नाही. जे न ओळखीचे ते सपोर्ट करते आपल्याला. जे न ओळखीचे तुमच्यासारखे, त्यांनी एवढं कमेंट केलं, एवढा सपोर्ट केला आपल्याला. आणि जे वाटत होतं आपल्याला हे सपोर्ट करीन आपल्याला, यांनी नावसुद्धा घेत नाही. तर हे स्ट्रगल अशीच असते. मेन गोष्ट जे माहीत नाही ना आपल्याला, जे कोणाची ओळख नाही काही नाही, त्यांनीच सपोर्ट जास्त केला आपल्याला. ही मेन गोष्ट आहे. चला वर्कआउट चालू करू.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू आपण, जॉगिंग करू. जॉगिंग केली आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आज. तर चला, जॉगिंग तर आपल्याला इकडं नाही, इकडे करणं लागेल. हे लॉंग थोडंसं लॉंग 2-3 राऊंड मारू आपण, म्हणजे कसं जॉगिंग आपलं फ्री होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. चला. तर आपण 3 राऊंड मारले. 100 मीटरचं आहे वाटतं, 100 जायचं 100 यायचं. तर चला, आता जॉगिंग झाली आपली कंप्लीट, पूर्ण बॉडी गरम झाली. आता वर्कआउट काय ते बघू. तर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आजचा वर्कआउट एक थोडंसं जॉगिंग नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, कूलडाऊन करायचं. कधी पण वॉकिंग करायची, बॉडी कूलडाऊन करून घ्यायची पहिले. तर आता आजचा वर्कआउट काय आहे, आपण स्क्वॉट मारणार आहे. लेग वर्कआउट आहे आजचा. तर लेग वर्कआउट आपलं 2, 4, 5, 6 प्रकार आहे आपल्याकडं. त्यातले आता कोणते ते प्रकार मारू आता आपण. पण सगळ्यात मेन गोष्ट, रनिंग झालं बॉडी कूलडाऊन करा. आज तुम्हाला आयसिंग दाखवतो. गुडघ्यामध्ये थोडीशी चमक निघल्यावर होत होती. तर ज्या दिवशी आपण 42 किलोमीटर मारलं ना, 40 किलोमीटर, तेव्हापासून थोडासा गुडघ्याला प्रॉब्लेम आला. एकदा दोनदा केलं तर आपण, पण त्याला आयसिंग करणं लागेल. आपलं आयसिंग नव्हती केली आपण. तर आता काय करू, आयसिंग करू. आयसिंगने रिझल्ट भेटतो बघू. पण आपण काल तळपायाला आयसिंग केली ती. आयसिंग म्हणजे कशी करायची, बकेटमध्ये पाणी टाकायचं, त्यात बर्फ टाकायचा आणि पाय बुडवायचे. 10 सेकंद आतमध्ये, 10 सेकंद बाहेर, असं आयसिंग करायची. त्याने काय होतं, आतमधलं जे मसल डॅमेज जाते आणि ते एकदम फ्री होऊन जाईल. आज कळलं, पायाचं एकदम फ्री होऊन गेलं. तसं आज गुडघ्याचं करणं लागेल आपल्याला. गुडघ्याचं करू आणि वाटलंच तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू आपण आयसिंग कशी करायची ते. तर चला, आता काय करू, लेग वर्कआउट स्क्वॉट मारायचे. स्क्वॉट वर्कआउट चालू, तयारी करू. चला. तर पहिले आपण काय करू, वेट ट्रेनिंग मारू. म्हणजे वेट कशी मारायची ते सांगू आपण पहिले. या 2 विटा घेऊन आपण जे रेग्युलर पहिले विदाऊट वेटचं मारत होतो, आता डायरेक्ट वेट घेऊन मारू. विदाऊट वेट सोडून देऊ आता. तर चला.
तर दुसरा वर्कआउट काय आहे ते सेम आहे, फक्त आपला पहिला वर्कआउट रनिंग मध्ये होता, हा जागेवर आहे। तर चला दुसरा वर्कआउट बघू। पहिले याचे आपण 5 सेट मारले, आता दुसऱ्या याचे पण आपण 5 सेट मारायचे। तर आपण हे 2 वर्कआउट मारले, पहिले रनिंग मध्ये मारला आणि आता दुसरा जागेवर मारला। ह्यानी काय होतं, आपली ही मसल आणि ही बॅकची मसल, हे 2 मसल वाढत्या थाईच्या। तर ह्या वर्कआउटनी तर पहिले आपण ह्याचे 5 सेट मारले आणि ह्याचे 5 सेट मारले, त्याचे 5 सेट जाऊन येऊन असा 1 सेट मारला आणि ह्याचे 20-20चा 1 सेट म्हणजे तसे 5 सेट मारले। ह्यानी काय होतं, ही समोरची मसलवर ट्रेस पडतो आणि हे बॅकच्या मसलवर, म्हणजे ही मसल आपली हॅमस्ट्रिंग मजबूत होती। रनिंग करताना सगळ्यात मेन पॉवर म्हणजे हॅमस्ट्रिंगला असते। जेवढी तुमची हॅमस्ट्रिंग ओके, जेवढी तुमचं काप्स ओके, तेवढं तुम्हाला रनिंगमध्ये आणि कोणत्याही पण ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्समध्ये काही पण करताना तुमचा परफॉर्मन्स एकदम ओके होत राहतो। तर चला ह्याचे 2 आपण सेट बघितले, आता तिसरा सेट कोणता आहे ते बघू। चला, ह्यानी काय होतं, अजून एक गोष्ट आहे, ही आपली मसल असते ना, मसलमध्ये ताकद येते। त्याच्यानंतर आपण स्क्वॉट मारतो, स्क्वॉटमध्ये असं मारलं ना तर ह्याच्यामध्ये आपले जॉईंट असते, जॉईंट मजबूत बनते। त्याचं अजून जे पूर्ण बॉडीचं वेट असतो ना, ऑल ओव्हर बॉडीचा वेट पूर्ण पायावर डिपेंड असतो। मग कसे पाय मजबूत असले तर पुरी बॉडी मजबूत असते, असं असतं फंडा। तर चला कधी पण पायाला मजबूत करा, पूर्ण बॉडी तुमची ॲक्टिव्ह आणि मजबूत राहील, हे मेन फंडा आहे। तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू। तर आपला तिसरा वर्कआउट आहे स्क्वॉट नॉर्मलमधले। तर आपण हा वेट घेऊन, कारण की वेट आपल्याकडे 5चा आहे, लय मोठे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेट आहे आपल्याकडे। तर आपण काय करणार, आता ह्या वेट घेऊन स्क्वॉट मारणार आहे। तर एक डेमो दाखवतो तुम्हाला रेग्युलरमधला। या पद्धतीने आपण स्क्वॉट मारणार आहे। आता ह्यानी पण काय होतं, या पूर्ण लेगवर जोर येतो आणि आपले हॅमस्ट्रिंग ओके बनते। तर चला
तर 3 वर्कआउट आपले कंप्लीट झाले थाईजचे. आज का थाईज मारायचा दिवस होता. तर आता नेक्स्टमधला रेग्युलरमधला आहे आपला सपाटे. सपाटे म्हणजे आपण त्याला जोरा म्हणतो, सपाटे म्हणतो, आपल्या भाषेत तुमच्या भाषेत जे म्हणायचं ते म्हणा, पण रिझल्ट आपल्याला भेटला पाहिजे बस. ते रिझल्टशी मतलब आहे, नावाचं काय. तर चला आता ते मारू. त्यांनी काय होतं, आपली मांडी बनती, ॲप्स पण बनते, चेस्ट पण बनती, ट्रायसेप बनते, बायसेप बनते, शोल्डर बनते, ऑल ओव्हर बॉडी वर्कआउट होतो त्या सपाट्याने. आपण सपाटे म्हणतो त्यांनी. तर चला त्याचे सेट मारू आपण आणि मग नेक्स्ट वर्कआउट पण काय आहे ते त्याचं बघू. कारण की आज पूर्ण लोड लोअर बॉडीवर आहे, पूर्ण अप्पर बॉडीचं एवढा काय नाही, लोअर बॉडीवर सगळे. तर सपाटीचे सेट कंप्लीट झाले आपले. तर चला नेक्स्ट काय ते बघू. घाण लय झाली इथं, थोडंसं साफ करणं लागेल आपल्याला. पायाची घाण, आपल्याच पायाची घाण राहते इथं. काय होतं परत स्ट्रेचिंग करताना काय होतं, खालचे बारीक बारीक खडे आहे ना ते टोचते. आता एकदम ओके बघा. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज बघितलं आपण लेग वर्कआउटचे सगळे इव्हेंट बघितले, त्यांनी काय इफेक्ट होतो, कोणती मसल वाढती, कोणत्या मसलनी कोणता फायदा होतो रनिंगमध्ये आपल्याला किंवा अदर ॲक्टिव्हिटीजला. तर हे मेन फंड आहे. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. हां तुम्हाला एक सांगतो एक गोष्ट, बॉडी असते ना, बॉडी काही जिम मारते आणि मोठी बॉडी ठेवते, ती काही बॉडी उपयोगाची येत नाही. पण कसं आहे, अशी बॉडी बनवा की आपल्या डेली यूजमध्ये, डेली लाईफमध्ये यूज झाली पाहिजे अशी बॉडी, जी आता आपली फ्री वर्कआउटची असते. जसं अक्षय कुमारची बॉडी आहे तशी फ्री वर्कआउटची बॉडी पाहिजे, ती आपल्या कशामध्ये पण यूज आली पाहिजे. नाही तर जिममध्ये काय फक्त मसल वाढते, आतले ऑर्गन्स स्ट्रॉंग होत नाही. तर ह्यानी कसं आहे, ह्यानी पूर्ण आतले ऑर्गन स्ट्रॉंग होते आणि आपण एकदम फिट राहतो रनिंगनी. ह्यानी ही सगळ्यात भारी बॉडी, बारीक दिसतो पण जिमपेक्षा 10 पट फायदा आणि 10 पट स्ट्रेंथ पॉवर आणि हे असते, इंड्युरन्स पॉवर जास्त असते आपल्यात. तर त्याच्यामुळे आपल्याला ते मसल बिसलवाली बॉडी नाही, अशी स्लिम फिटवालीच बॉडी भारी वाटते. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज चला जायची तयारी करू आता. असं हिवाळा लागला म्हणून वाटतच नाही, पावसाळ्याच आहे. कारण की पाऊस काय बंद झालाच नाही अजून. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.